नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण सोया चंक्सचा पुलाव पाहणार आहोत। अगदी बिर्याणीला, चिकन बिर्याणीला, मटन बिर्याणीलाही मागे काढेल आणि अतिशय सुंदर असा आपण जो आहे सोया चंक्सचा पुलाव बघायचा आहे। अतिशय झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे। ज्यावेळेस आपल्याकडे भाज्या वगैरे नसतील आणि वरण भाताचा वगैरे कंटाळा आला असेल, अशा वेळेस जे आहे ते अतिशय छान असं चमचमीत फक्त सोया चंक्स आणि राईस वापरून जे ही आपण करू शकतो आणि ह्याच्यात भाज्याही ॲड करू शकतो, जेवढ्या असतील तेवढ्या, नसतील तरीही चालेल, सोया चंक्स राईस आपला होऊ शकतो। तर मी 2 वाटी तांदूळ इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे रेग्युलर तांदूळ आहेत जे मी जेवणासाठी वापरते। तुम्ही जे आहे ते बासमती राईसही वापरू शकता। स्वच्छ तांदूळ धुवून त्याला जे आहे ते पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे। इथे मी 2 मूठ ते 2.5 वाटी जे आहे ते सोया चंक्स घेतले, ते भिजवून ठेवलेले आहेत आणि धुवून स्वच्छ भिजवून ठेवायचे आहेत। आणि बटाटा जो आहे, एक मीडियम आकाराचा बटाटा मी सोलून जे आहे तो साल काढून कापून घेतलेला आहे। तो ह्या सोया चंक्समध्ये भिजवल्यानंतर धुवून स्वच्छ पाणी वेगळं काढून आपल्याला जे आहे सोया चंक्स आधी आहे ना 15 मिनटं भिजत ठेवायचे आहेत। मग त्याच्यातलं पाणी काढून मग ह्याच्यामध्ये मी एक गाजर जे आहे ते बारीक कापलेलं आहे आणि बटाट्याचे तुकडे घातलेले आहेत आणि त्याच्यावर जे आहे ते 1 चमचा मीठ घातलेलं आहे, हळद घातलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे, गरम मसाला जो आहे तुमच्याकडे अवेलेबल असलेला तो घालायचा आहे 1 चमचा आणि लाल तिखट जे आहे ते आपल्याला घालायचं आहे 1 ते 1.5 चमचे, छोटे चमचे असतील तर 2 चमचे। आणि ह्याला जे आहे ते व्यवस्थित आपल्याला सोया चंक्स, बटाटा आणि गाजर यांना पूर्ण मसाल्याने हे मिश्रण मिक्स करून आपल्याला मसाला लावून हे बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपल्याला जे आहे ते एका पॅनमध्ये, तुम्ही कुकरमध्येही करू शकता, हे मी ह्या पसरट जो आहे कढाई आहे त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, दालचीन घातलेली आहे, अगदी छोटा तुकडा दालचिनीचा तोडून, त्यानंतर ह्याच्यामध्ये काळी मिरी घालायची आहे 4 ते 5 काळी मिरी आणि लवंगा घालायच्या आहेत 4 आणि 1 वेलची फोडून घातलेली आहे। आणि हे गरम झालं की त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि साजूक तुपाने जे आहे ती चव खूप छान येते, त्यामुळे 2 चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे मी। हे जरा चांगलं गरम झालं की त्यामध्ये चमचाभर जिरं घालायचं आहे, जिरं तडतडलं की हिंग घालायचं आहे अर्धा चमचा। हे चांगलं व्यवस्थित भाजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला 1 पोपटी मिरची मी बारीक कापून घेतलेली होती आणि लसूण जे आहे 6 लसूणीच्या मोठ्या कळ्या होत्या, त्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आहेत ह्याच्यामध्ये। लसूण आणि मिरची छान असं लालसर झालं की त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला होता, तो बारीक कापलेला नव्हता, तो रफली चॉप केलेला होता मी, तर तो कापून जो आहे घातलेला आहे। तो छान परतला की त्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये मसाला थोडा कमीच घालायचा आहे, तर अर्धा चमचा मी मसाला घातलेला आहे, कारण आपण मॅरिनेशनमध्ये वापरलेला आहे मसाला। आणि टॉमॅटो जे आहे तो 1 बारीक चिरलेला टॉमॅटो घातलेला आहे, तो व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे 1 मिनिट। आणि ते झाल्यानंतर आपण जो मसाला लावलेला सोया चंक्स, बटाटा आणि गाजर आहे ते ह्याच्यात घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये, आपल्याला 1 वाटी पाणी घालून ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिट चांगलं मीडियम फ्लेमवर शिजवल्यानंतर हे बघा, ह्याला हे स्वतःचं ऑइल रिलीज होतं आणि छान असे फुललेले दिसत आहेत सोया चंक्स। आता ह्यामध्ये जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले होते ते ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि जर तुम्ही 2 वाटी तांदूळ घेतलेले असाल तर तुम्हाला 4 वाटी पाणी घालायचं आहे। हे माप घालायचं आहे तुम्हाला, कारण सोया चंक्स आणि बटाटा असल्या कारणामुळे जे आहे ते ऑब्झर्व केलं जातं पाणी, तर तेवढं पाणी घालायचं आहे। आणि मीठही आपल्याला थोडंच घालायचं आहे, कारण आपण सोया चंक्सला मीठ लावलेलं होतं ऑलरेडी। त्यानंतर झाकून उकळी काढून घ्यायची आहे। 1 उकळी झाल्यानंतर आपल्याला 2 मिनटाची कोथिंबीर वर शिवरायची आहे आणि परत आपल्याला मीडियम फ्लेमवर झाकण मारून जे आहे ते 4 मिनटं हे याला शिजवत ठेवायचं आहे। 4 मिनटांनी अगदी झटपट आपला सोया चंक्स पुलाव जो आहे तो रेडी झालेला आहे। अतिशय सोपी, छान अशी ही रेसिपी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तृप्ती नाईक सिटी टू विलेज ह्याला तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला।
आणि हे बघा असं झटपट आपला जो आहे तो सोया चंक्स पुलाव रेडी झालेला आहे। अगदी मोकळा झालेला आहे राईस, बटाटाही शिजलेला आहे, सोया चंक्सही फुललेले आहेत। अगदी लोणचं आणि पापड बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता, नुसताही खाऊ शकता। लोणचं सुद्धा मी घरगुती केलेलं आहे। तर धन्यवाद।